नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पीडित कुटुंबाचे मोरदळ गावात जाऊन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट। 29 जून रोजी ऑट्रम घाटात एका अनोळखी पुरुषाच्या प्रेत घातपात झालेल्या अवस्थेत आढळून आले होते। दरम्यान सोशल मीडियावर पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सदर प्रेत मोरदळ तालुका धुळे येथील जगदीश ठाकरे यांचे असल्याचे निष्पन्न झाले। धुळे तालुक्यातील पोलीस ठाण्यात त्यांच्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती। तपासाअंती जगदीशच्या पत्नीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत राजकीय वैमनस्यातून शुभम सावंत, अशोक मराठे आणि एका अनोळखी तरुणाने वाढदिवसाचे आमंत्रण देत जगदीशला नेले व त्याचा खून करून प्रेत ऑड्रम घाटात फेकल्याचा आरोप केला। पोलिसांनी याबाबत 103/1 व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून या प्रकरणात आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकरअण्णा खरात, आकाश कदम, पंडित मोरे, राजू चव्हाण, गौतम बागुल आदी पदाधिकाऱ्यांनी मोरदळ येथे जाऊन ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली। आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, मी स्वतः जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, संघटक शंकरअण्णा खरात, उपाध्यक्ष आकाश बागुल आणि आमचे काही पदाधिकारी सहकारी मोरदळ गावामध्ये जी घटना घडलेली आहे, जगदीश भाऊ ठाकरे यांना गावातील जातीवादी गुंडांनी, त्याच्यामध्ये उपसरपंच, माजी सरपंच, काही गावातील आधी काही जे पाटील समाजाचे व्यक्ती आहेत यांनी काय राजकीय वैमनस्यातून त्यांची बंदुकीने गोळ्या मारून हत्या केलेली आहे, निर्गुण हत्या केलेली आहे आणि त्यांची प्रेत हे चाळीसगावच्या कन्नड घाटात जाऊन फेकलेलं आहे। हा अतिशय सोचून समजून केलेला प्लॅन आहे आणि क्रूरपणे केलेली त्यांची ही हत्या आहे आणि जातीयवादी मानसिकतेतून ही केली गेलेली हत्या आहे। तेव्हा जगदीश भाऊ ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो। या ठिकाणी आम्ही जगदीश भाऊ ठाकरेंचे वडील श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं प्रत्यक्ष बोलणं करून दिलेलं आहे आणि या ठिकाणाहून आम्ही DYSP तपास आयोग यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये आरोपींना आम्ही कधीही माफ करणार नाही, त्यांना शेवटपर्यंत आम्ही शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही आणि आता एक केस स्वतः बाळासाहेब हँडल करतील आणि आम्ही जगदीश भाऊंना न्याय मिळवून देऊ आणि त्यांच्या या परिवाराच्या दुःखामध्ये संपूर्ण धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडी सहभागी आहे। त्यांच्या इतकंच दुःख आम्हाला सुद्धा झालेलं आहे।